छत्रपति शिवाजी महाराज की जय, नारायण महाराज की जय। हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अमासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। विठ्ठल विठ्ठल सर्वांनी भजन करा। ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जगत नारायण महाराज की जय। योऽन्त प्रविश्यमो वाचमां प्रसुप्ता, संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च चरण शृणुत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ही पांडुरंगिनी सांभाळोनी, पांडुरंगिनी सांभाळोनी, पांडुरंगे घेई सांभाळोनी, पांडुरंगे घेई सांभाळोनी, पांडुरंगिनी पांडुरंगे घेई सांभाळोनी, पांडुरंगे घेई सांभाळोनी, करुणा वचनी आळवितो, करुणा वचनी आळवितो, पांडुरंगिनी सांभाळोनी, पांडुरंगिनी सांभाळो। करुणा सांभाळून करुणा वचनी आळवितो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा करुणा करा काय माझी वाणी मानेल संतांसी रंज उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कणा नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री सद्गुरु श्री नारायणाला मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा रायगडी मंदिरी वसी माझा राया रायगडी मंदिरी वसी माझा राया चरणासी अर्पितो जन्मही काया जगदीश्वरासी जोडले ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या नात्याने आपल्या पुण्यभूमी श्री क्षेत्र पाचेगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत कुलभूषण सद्गुरु नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वसंत महंतांच्या आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तसेच प्रेममूर्ती आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने व आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मादळमुही यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची कीर्तन रूपी सेवा 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अर्थात जागराची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमास्तव आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल खर तर बरेच दिवस मला प्रश्न पडत होता की माझी पाचेगाव मधली 7व्या दिवसाची कीर्तन सेवा काय असेल बऱ्याच दिवसानंतर मला कळलं की माझं आडनाव सटपुते म्हणून 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक पिणीकरी चोपदार सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य व्यवसाय पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझी गावकरी पंचकृषी अन्नदाते झाले सगळे समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले हा कीर्तनाला आले ते जे रोज असतात ते जे आजच आलेत ते जे अजून आले नाहीत ते जे फक्त
पंक्तीलाच येतात ते. आणि एवढा मोठा कार्यक्रम इथं चालू असून सुद्धा जे घरीच बिंदास्त झोपले ते, या सर्वांना मी कोटी कोटी वंदन करतो. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय आमचे हरिजी महाराज गवते गुरुजी, तेही उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे ओंकार महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे परमस्नेही परमादरणीय आमचे इंद्रजितजी महाराज आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संभाजी महाराज आदरणीय आमचे ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे संभाजी महाराज आहेत, त्यांनाही कोटी कोटी वंदन, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. राहुल महाराज तसेच ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे राहुल महाराज, तेही उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आदरणीय विष्णुनंदजी महाराज आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आदरणीय स्वामीजी, तेही उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. आमचे काय बाबाचं नाव बंडू महाराज आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंगाचार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय ते वादन, काय तो गोडवा, काय ते पोषक साथ, सगळं कसं एकदम ओके असे आमचे परमस्नेही परमादरणीय, ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे विठ्ठल महाराज, विठ्ठलजी महाराज आहेत, त्यांच्याकरता स्पेशल टाळ्या. तसेच चोपदार आहेत. तसेच आता सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाही. आदरणीय आमचे काय दत्ता महाराज आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आता सगळेच आहेत, आता सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाही. म्हणून ज्यांचे नाव घेतले ते सगळे देव, आणि ज्यांचे नाव राहते ते महादेव. रती महारथी गायक वृंद असतील, सर्वांचा नामूल्य करणं शक्य नाही, पण अगदी सर्व वजनदार, सर्व वारकरी संप्रदायातील निष्ठावंत वारकरी मंडळ, सर्व गुणवान, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाही, म्हणून सगळ्याचे नाव मी एका चुकाण्यात घेतो. येऊ का? महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबा मान राख. आता तानच नाही. विठ्ठल विठ्ठल. आज माझ्या कीर्तन करता तरुण मंडळी खूप प्रमाणात उपस्थित आहेत, म्हणून विनंती आहे तरुणांना माझी, तरुणांनो विचार उच्च ठेवा आणि एकच सांगतो, संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायात जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती, आणि आदर्श तरुणच टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. तरुणांनो, तुम्ही छत्रपतींचे मावळे आहेत आणि आहेतच. त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा, 2 नीती ठेवा, 3 नम्रता, 4 स्वाभिमान, 5 व्यसनापासून दूर राहा. तुम्हीच छत्रपतींचे मावळे. आणि परमार्थात या. एखादं जर म्हणलं ना चुलटाळा वाजवायला, तो म्हणतो मी सायन्सला. अहो हे सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरी मधून तयार झाले. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीते, विमानाचा शोध ज्ञानेश्वरीते, कॅमेऱ्याचा शोध ज्ञानेश्वरीते. 700 वर्षापूर्वी माऊलींनी शोध लावले. 2 भाषा जर माणसासाठी बोलता आल्या तर माणूस असा ताईट चलतो. आपल्याला 2 भाषा येतात, आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहेत? 56 भाषेचा केला से गौरव, पवार विनाव उभारिले, पवार विनाव. 56 भाषेचा केला से गौरव, उभारिले, पवार म्हणून
ना श्रीमंत संप्रदाय विठ्ठल. सुरुवातीलाच विनंती बर का, कीर्तनात असं फ्रेश बसायचं, रिलॅक्स, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जीवनातले दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक. कुठं काय चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअपला तेच आणि फेसबुकला तेच. सगळं अवघड झाले. 10 मिनिटं टीव्ही बघितली तर दिवसभर करमत. टीव्हीवर चांगलं काय आहे का? धराधरी वडावडी आपटापटी उचल उचली पळावा पळवी. हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा दुःख विसरण्याची, इथून सुद्धा काय टेन्शन मध्ये बसते. तुम्हाला वाटलं महाराज टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळ्या मनाने हसा, फ्रेश बसा, म्हणजे ढिल्या होत्या तुमच्या नसा. नाही तर बसून आमचा कसा मग वेळ जायचा कसा. विठ्ठल म्हणून हाताने टाळी मुखाने नाम. एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच जीवाला मिळत आराम. आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टायमाला सुटणार, नाही तर नक्कीच तांबड फुटणार. विठ्ठल विठ्ठल. खर तर मी तुम्हाला कीर्तन सांगू एवढा माझा अधिकार, पण माऊली सांगतात ना तरी बालक बोबडा बोले, वाकुडा बेचुका पाऊले, ते चोज करुणी माऊली रे जे जेवी. लहान मुलगा जो असतो तो चालताना वेडी वाकडी पाऊलं टाकतो, पण आईचं अंतकरण एवढं मोठं असतं. आई म्हणती वाह माझा राजा कसा चालतो. राजा असतो का नाही, तरी म्हणती का अंतकरण आईच. एक पोरग शाळेत गेलं आणि गुरुजीला खोड्या करून घरी आलं, आणि तसल्या पोराकडे बघून म्हणती अग बया बया आलं माझं वाघाचं पिल्लू. वाघाचं पिल्लू म्हणती मग ही कोण झाली. पतिदेव वाघ. ते वाघाच्या पिल्याची किसीच काल्याली, शर्टाला बटन नाही, नाकातला माल डेरी सांडल्याला, आणि ते बी ढिरी चुळीत चालत. आय मला बटर पाव खाता, बटर पाव पोटात करतं काव काव, वजन भरतात पाहून तरी म्हणती वाघ. का अंतकरण आईच. तसं मी तुम्हाला कीर्तन सांगू एवढा माझा अधिकार नाही, पण माझं कीर्तन ऐकून आपल्या गावातला एखादा लहान मुलगा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून हातामध्ये टाळ घेऊन या लाईनीमध्ये उभा राहावा, याच्याकरता माझ्या बालकाचं कीर्तन आहे. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही इथं आलात. इथं यायला भाग्यच लागतं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊ नये का बर का. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप पे भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. भारतासारखा देश नाही महाराज. जपान जगाचं शस्त्रागार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्यात, आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि त्या देवघरातले आपण माणसं आहेत. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, 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 अभी दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी आजचंही जागराचं कीर्तन आहे. आजचंही 7व्या दिवसाचं कीर्तन आहे. आणि 7व्या दिवसाचं कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाची परंपरा. पहिला दिवस म्हणलं की भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे.
आणि उद्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी आणि आजच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागावी हा वारकरी संप्रदायाचा नियम. दुसरं, एखाद्या माणसानं 70 वर्ष धोतर घातली आणि 71 वर्षी जीनची पॅन्ट घातली, जमन का? हो बोला बोला, जमन का? नाही ना महाराज, परंपरा बिघडली का नाही? तशी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्यासारख्या लहान कीर्तनकाराच्या हातून मोडू नये याच्याकरता मागणी पर अभंग आहे. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. मागणी शब्द ऐकला आणि तुकोबराय आले, हे 2 समीकरण जुळत नाहीत महाराज. कारण तुकोबरायांचा खानदानी स्वभाव आहे, कोणाला काही न मागणी. मागणारे माणसं तुकोबरायांना आवडत नाही. तुका मने करी ब्रह्मांड ठेकाणे हात पसरी जिने दिक द्याचे, हात पसरी जिने दिक द्याचे. तुका मने करी हात पसरी जिने दिक द्याचे, हात पसरी जिने दिक द्याचे. तुका मने करी ब्रह्मांड ठेकाणे, तुका मने करी ब्रह्मांड ठेकाणे हात पसरी जिने दिक द्याचे, हात पसरी जिने दिक द्याचे. तुका म्हणे करी हात पसरी जिने दिक द्याचे, हात पसरी जिने दिक द्याचे. जे मागतात त्यांचा महाराज धिक्कार करतात. भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणी आणि देवाला सुद्धा तोच आवडतो जो न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी, तोची आवडे देवाशी, तोची आवडे देवाशी. तुझी आवडे देवासी, तुझी आवडे देवासी. जो न मागे कोणाशी, तुझी आवडे देवाशी, कोणाशी तोची आवडे देवाशी, तोची आवडे देवाशी, तोची आवडे देवाशी. तुझी आवडे देवासी, तुझी एकदा टाळी वाजवा आमच्या मृदंगाचार्य महाराजात. सगळ्यात हार्ड विषय जर काय असेल तर ते पकवाजही महाराज. आता तुम्ही मला सांगा, गायन करणं सोपं आहे का मृदंग वाजवणं सोपं आहे का कीर्तन करणं सोपं आहे? बोला बोला, मोकळ बोला, बिनधास्त बोला, काही अडचण नाही. घालीन लोटांगण मोकळ पटांगण, काही अडचण नाही, फक्त बोलत चला. कोणतं सोपं आहे? गायन करणं सोपं आहे का मृदंग वाजवणं सोपं आहे का कीर्तन करणं सोपं आहे? कोणतंच सोपं नाही. आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजवणं महाराज म्हणले लय सोपं आहे, पण काय करावं? वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, टाळी लाज वाटे. हातावरी हात हसुनी आधारी, हातावरी हात हसुनी आधारी, वाजविता टाळी लाज वाटे. कशाला बी प्रमाणे महाराज, कशाला बी युट्यूबला टाका नाही तर व्हॉट्सअपला टाका, हुकायचं कामच नाही ना महाराज. प्रमाण असल्यावर काय? बांधकाम वळिंब्यात असावं का वळिंब्याच्या बाहेर? कशात पाहिजे? हो बोला बोला, काय पाहिजे? वळिंब्यात. बांधकाम जर वळिंब्यात असेल तर कोण नावं ठेवीन का? हो बोला बोला, कोण नावं ठेवीन का? नाही. तसं कशाला बी प्रमाणे फक्त माणसाने अभंग वाचिले पाहिजे. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागतात, पण आता मागणारे माणसं तुकोबरायांना आवडत नाहीत. आता तुकोबऱ्याच मागे लागले, आता कसं करायचं? माणूस मागायला प्रवृत्त का होतो तर त्याची 3 कारण आहेत. किती कारण? 3 कारण. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आणि 3, माणसाचा जर स्वभाव मागणारा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो.
समजा मला 20 लाखाचं बीड मध्ये घर बांधायचं आणि माझ्यापाशी फक्त 10 लाख रुपये. किती लाख रुपये? विको कमी करा एकदम. किती लाख रुपये? 10 लाख रुपये. मग आता मला किती किती लाखाची गरज पडली सांगा बरं तुम्ही? 10 लाखाची. मग मी काय करणार? आमच्या हरे महाराजाला फोन करणार, म्हणणार महाराज तुमचे सध्या लई चांगले कार्यक्रम चालू आहेत, हो तुम्ही काहीतरी मदत करा. कवर किरायाच्या घरात राहता आता सांगा बरं, तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा. ते म्हणले सोहम महाराज काळजीच करू नका, मी 50,000 रुपये देतो. त्यांनी 50,000 दिले. आमच्या राहुल महाराजाला मी फोन केला, म्हणलं महाराज तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा. ते म्हणले मी सुद्धा 50,000 रुपये देतो. आमच्या इंद्रजित महाराजाला मी फोन केला, म्हणलं महाराज तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा. ते म्हणले सोहम महाराज मी सुद्धा 50,000 रुपये देतो. मग आमच्या स्वामीजींना मी फोन केला, म्हणलं स्वामीजी तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा, तुमचे सध्या दीप उत्सव चांगले गाजलेत. तुम्ही हसून घ्या, मी येतो चहा पिऊन. तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा. ते म्हणले सोहम महाराज काळजीच करू नका, मी 1 लाख रुपये देतो. त्यांनी सुद्धा 1 लाख रुपये दिले महाराज. आमच्या मृदंगाचार्य महाराजांना मी फोन केला, ते म्हणले महाराज मी सुद्धा 50,000 रुपये देतो. सिस्टीमवाल्या दादांनी मला काही पैसे दिले. या तरुण मंडळाला एक मी फोन केला, म्हणलं तुम्ही सुद्धा काहीतरी मदत करा. ते म्हणले सोहम महाराज मी सगळ्या गावातून वर्गणी जमा करतो आणि तुम्हाला घर बांधायला पैसे देतो. त्यांच्याकडून पैसे घेतले. असे कसे तरी करून मी 10 लाख रुपये जमिले आणि 20 लाखाचं घर बांधले. आता तुम्ही मला सांगा मी मागायला प्रवृत्त का झालो? मला गरज होती म्हणून मी मागायला प्रवृत्त झालो. कधी कधी काय राहतं पा, एखाद्याकडे गायच्या पासती पण चुना नसतो. मग तो काय करतो? चुन्यावाल्याकडे जातो. तू मला चुना दी, मी तुला गाय छाप देतो. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मॅच होतो म्हणून सांगितलं आपलं. 2 घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आपल्याला तुळजापूर जवळ आहे आणि आपल्या बीड भागामध्ये अशी परंपरा आहे बघा, ती परडी आणली जाते बघा. परडी काय आणली जाते? परडी. श्रीमंत घराण्यातल्या लोकांच्या घरी सुद्धा ती परडी असते. मग ते श्रीमंत घराण्यातली माता माऊली वर्षातून एकदा का होईना ती परडी हातात घेतली जाते आणि 5 घर जोगवा मागितला जातो. काय मागितला जातो? हो बोला, काय मागितला जातो? जोगवा मागितला जातो. मग त्या घरातून माता माऊली बाहेर येते. तिच्या हातामध्ये प्लेट असते, त्या प्लेटमध्ये पीठ असतं. ते पीठ त्या परडीत टाकते. अशी 5 घरं मागितल्यानंतर त्या श्रीमंत घराण्यातल्या माता माऊलीला अब्जावधी रुपयाच्या घरात आहेत. तिला एवढंस पीठ जमा झालं. केवढंस? हो बोला बोला, एवढंस. आता तुम्ही मला सांगा त्या श्रीमंत घराण्यातल्या माता माऊलीला अब्जावधी रुपयाच्या घरात आहेत, तिला एवढ्याशा पेटीची काही गरज आहे का? हो बोला बोला, काही गरज आहे का? नाही, तरी मागावं लागलं का? घरामध्ये मागण्याची परंपरा आहे म्हणून मागायला प्रवृत्त झालं. आणि 3 गरजही नसते, परंपराही नसते, पण मागण्या एखाद्याचा काय झालेला असतो? स्वभाव झालेला असतो. आणि ज्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कधी बदलत नाही. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या. जोडली झाल्या पाग्या, घर जोडली झाल्या पाग्या. त्याचा एकट राहिना, एकट राहिना, त्याचा एकट राहिना, एकट राहिना. त्याचा एकट राहिना. मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना. आधी होती दाशी, मंडळांनी केले तिशी. तिचे हिंडणे जाईना, मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना. स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना. अंगात नाही ना आलं कुणाच्या. हो महाराज,
3 कारण मी तुम्हाला सांगितले. किती कारण? 3 कारण. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आणि 3, माणसाचा जर स्वभाव मागणारा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आजच्या भागातून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. बरं, महाराजांना मागण्याची गरज आहे का? नाही. महाराज म्हणतात आम्ही त्या देवाचं चिंतन करतो, यात नवल नाही. तो देवच आम्हाला विसरत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत एरा एरा, नाही विसंबत एरा एरा. तुका म्हणे आम्हा देवा नाही विसंबत एरा एरा, नाही विसंबत एरा. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगत नाही विसंबत एरेरा. महाराज म्हणतात आम्हाला मागण्याची गरज नाही, कारण तो देवच आम्हाला विसरत नाही. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. पण तुकाराम महाराज म्हणतात आमची परंपरा आम्हाला माहिती. वडिलाची रीत जाणत सो बाबा जाणत सो, वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत काही मागणे गे आम्हा मागणे गे आम्हा रुचित, काही मागणे जाणत सो जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो जाणत, वडिलाची रीत जाणत सो जाणत सो, वडिलाची रीत जाणत. महाराज म्हणतात आमच्या बाप दादाची परंपरा आम्हाला माहिती आहे, आम्हाला मागण्याची गरज नाही. माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज म्हणतात आमच्या बाप दादाची परंपरा आम्हाला माहिती आहे. बरं, नुसती बाप दादाची परंपरा असून चालत नाही, ते आपल्याला चालवावं लागतं. हा बाप दादाची 100 एकर जमीन आहे. किती एकर? हो बोला बोला, किती एकर? घाबरू नका. बाप दादाची 100 एकर जमीन आहे आणि पोरग म्हणतोय माया बापाची 100 एकर आहे, माया बापाची 100 एकर आहे. पीक देईन का ती? नाही ना महाराज, त्यात काय करावं लागतंय? तुकाराम महाराज म्हणतात बाप दादाची 100 एकर जमीन आहे, नुसतं बोलून चालणार नाही. मिराशीचे म्हणून शेत नाही देत पिकवगे, नाही देत पिकवगे, नाही देत पिकवगे, नाही देत पिकवगे, नाही देत पिकवगे नाही. मिराशी ठेवा, बाप दादाचा ठेवा आहे, पण त्यात कष्ट करावं लागतं. किती करावं लागतंय? काय प्रमाण आहे महाराज? जीव ओवाळून टाकावं. निवडावे तन शेती करावी राखण, शेती करावी राखण, शेती करावी राखण. निवडावे तन शेती करावी राखण, शेती करावी राखण, शेती करावी राखण. निवडावे तन शेती करावी राखण, शेती करावी राखण, शेती करावी राखण. निवडावे कर शेती करावी, शेती करावी राखण, शेती. बोर होईल का जरा? नाही मग ते चहा पाण्याचं बघितलं असतं काय तेवढं? होय, मागवायचा का चहा? नाही नाही, नग नग राहू दे आता, लोक म्हणतात नग मागवायचं. निवडावे तण शेती करावी राखण. तण म्हणजे गवत. महाराज म्हणतात आम्हाला मागण्याची गरज नाही, महाराजांची परंपरा मागण्याची नाही. बरं, मागण्या महाराजांचा स्वभाव आहे का?
मग आजच्या अभंगात महाराज मागतात तरी कसे? याचं कारण या विश्वाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना आग्रह करतो, महाराज तुम्ही काहीतरी मागा. बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस नाही मुखाकडे, आस नाही मुखाकडे, चिंतिले रोकडे मनोरहा मनोरते, चिंतिले रोकडे मनोरते मनोरते, बघण्याची आस बघण्याची आस बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस पाहे बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस पाहे मुखाकडे, बघण्याची आस आहे मुखाकडे, बघण्याची आस आहे मुखाकडे. मग देवानी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काहीतरी मागा. मग असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना तर आम्हाला हेच दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, देवा हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा. तुझा विसरण तुझा विसरण हो तुझा विसरण तुझा विसरण तुझा विसरण हो गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन हेची दान दिगा देवा. भाषेच्या कर लावू नये. भाषा कशी वा वा सर्व गुणवान करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी गुणवान भेटणं सोपी गोष्ट आहे काय महाराज? इथले लय चांगले आहेत. अयो अशी गुणवान असली वादक असल्या 12 वाजता तरी टेन्शन नाही महाराज. फक्त तुम्ही बसले पाहिजे बर का. ओ बसतान का? ओ बोला बोला बसतान का? हातवरी करा बर. हातवरी करा. कोणा कोणाला कीर्तन बंद करा वाटायले फक्त हात वर करा. महाराज इथं बघितलं तर गायक एक नंबर आहेत, वादक एक नंबर आहेत, ऐकणारे बी एक नंबर आहेत. हे टव करूनच आहेत. काय चालू रे यांचं? सगळे एक नंबर आहेत. मग मी काय 2 नंबर आहे? होय मी 2 नंबर आहे? नाही ना महाराज मी बी 1 नंबरच आहे ना का 2 नंबर आहे? अहो महाराज इथं बघितलं तर सगळे झालेत मोठे पण बाबाच झालाय छोटा. माझं तर वजनच पडत नाही. मी जर कधी नवीन गावात कीर्तनाला गेलो ना माझं तर वजनच पडत नाही. मी असला माईकच्या दांड्यावानी ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची काडी. मला बघितल्या निम्म गाव नाराज होतय. हे काय कीर्तन करायचंय बाबा. मी एका गावात कीर्तनाला गेलो तिथला चोपदारच माझ्यावर धावला. ए पोरा होईना बाजूला महाराज येणार आहे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. अरे खऱ्याला काही किंमत आहे का नाही? लय अवघड महाराज. मी एकदा पुण्याकडे कीर्तनाला गेलो आणि पुण्याकडे 7 ते 9 कीर्तन असतं आणि कीर्तन संपल्या जेवायची पंगत असते. कीर्तन संपल्यावर एक काकू माझ्याकडे आल्या आणि मला म्हणे महाराज
आमच्या घरी जेवायला येता का? ती पुण्याची भाषा ऐकूनच पोट भरतं महाराज. आम्ही म्हणलं चला वा. मी त्या काकूला म्हणलं काकू 7ही कीर्तनकाराची जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे होती का? त्या म्हणल्या नाही बाई तुलाच चालेलंय. मी म्हणलं मग 7 कीर्तनकार नव्हते मला कशाला चालेल? ते काकू म्हणल्या महाराज 7 दिवस झालं मी कीर्तनाला येते पण तुझ्या वाणी बारकुसा बावाचे आहे ना. तू बारीक दिसला म्हणून चालेलंय. मी ते काकूच्या घरी गेलो. काकूने अशी भाजी बनवली अशा पोळ्या बनवल्या आणि माझ्याकडे बघून त्या काकूनी चपात्याचा उंडा तिंबला. काकू म्हणल्या बाबा बारीक आहे उंडा बी बारीकच तिंबते. एवढे एवढं सामोडा तिंबला महाराज. आणि पुण्याच्या चपाती म्हणजे काय आपल्या चपाती सारख्या मोठ्या नसत्या. पुण्याच्या चपाती म्हणजे निवदावानी बारीक फुलक्या फुलक्या चपात्या. पहिली चपाती माझ्या ताटात टाकली. मी ताटाला पाणी फिरवलं सगळ्या चपातीचा एकच घास केला भाजीत बुडीला आणि तोंडात टाकला. काकूने किचन मधूनच पाहिलं म्हणली माय गाडी बारीक आहे पण आवरेज ज्यादा आहे म्हणल्या गाडीला. आम्ही घाबरलो. त्या काकूने दुसरी चपाती भाजून आणली. काकू म्हणल्या हा बघा. मी म्हणलं टाका. ती दुसरी चपाती घासतच संपली. काकू म्हणल्या माय दिसतंय लाकडावणी खातय माकडावणी. विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. भाषा चकार लावू नये. भाषा कशी चकारात्मक आहे. हेच दान पाहिजे दुसरं नाही. हे चिदान देगा देवा देवा मला हेच दान द्या कोणतं तुझा विसरण व्हावा. देवा तुझा विसर आम्हाला पडला नाही पाहिजे. ह्याच्यापेक्षा आम्हाला काही नको. आणि देवाचा जर विसर पडला विसरली तर या थोरे झाली हानी पचतील खाली 84च्या पचतील खाय विसरली तया थोरे झाली हानी पचतील खाय 84च्या हे विसरली तया देवाला विसरला की त्याचं जवळ जवळ संपलंच म्हणून समजायचं. म्हणून देवाला कधी विसरायचं नाही. जेवढे जेवढे देवाला अनुसरले तेवढे अमर झाले. अनुसरे तू अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. म्हणून काम कुठलं बी करायचं पण कुणाला धरून करायचं देवाला सोडलं करशी देवा करशी देवा विनाश करशी देवा विनाश अवघी होईल निराश कृष्ण वाढविशी बहुवश कधी सुखासना पवसी न करी दंबाचा सायास न करी दंबाचा सायास न करी दंबाचा सायास न करी दंबाचा सायास करसी देवा विनाश अवघी होईल निराश कृष्ण वाढवे करशी देवा विनाश देवाला विसरला की अवघी होईल निराश
तृष्णा वाढावीशी बहुवस, कधी सुखास न पवस. म्हणून महाराज म्हणतात काम कुठलं बी करायचं पण देवाला धरून करायचं. देवाला सोडलं की तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. म्हणून काम कुठलं बी करायचं पण कुणाला धरून करायचं? देवाला. देवाला धरून काम केलं की काम यशस्वी होत आणि देवाला सोडून काम केलं की काम फेल होतं. त्याच्यामुळे देवाला कधी विसरायचं नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात तुझा विसरण वावा. देवा तुझा विसर आम्हाला झाला नाही पाहिजे. आणि तू जर आम्हाला दान दिलं तर आम्ही होय अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन गुण गाईन हेची माझी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्वस्वी हेची माझी सर्वस्वी गुण गाईन गुण गाईन तुकाराम महाराज म्हणतात देवा तू जर आम्हाला दान दिलं तर आम्ही तुझ्या आवडीने गुणगान गाऊ, तुझं नामस्मरण करू. आणि नामस्मरण करणाऱ्या माणसाला त्रास होत असतो महाराज, चांगल्या माणसाला त्रास होत असतो. एक वेळेस काय झालं, मी आमच्या गावाकडं मारुतीच्या दर्शनाला निघालो हनुमंतरायाच्या. आणि माझा असा नियम आहे महाराज, मी मारुतीरायाचं दर्शन तर कुणाला बोलत नाही. मी आपलं चाललो आणि माझ्या माग आमच्या गावातले एक जण अय महाराज, मी आपलं पुढं आणि माझ्या माग अय महाराज. माझा नियम आहे मी कुणाला बोलत नाही. ते परत म्हणे अय महाराज. मी मागे वळून बघितलं, मी म्हणलं कोण आहे काय नाही. मी पटकन दर्शन केलं आणि त्यांना वापस येऊन म्हणलं काय हो. ते म्हणे महाराज आपल्या इथं भजन होतं येतो का. महाराज आहे ना तू, जमत असेल ना तुला. काय बोलते तू लोक. पण ते मी म्हणलं ठीक आहे जमते काय अडचण नाही येतो. निघतं बोलाव ना महाराज. ते मला म्हणे महाराज. मी म्हणलं काय तू हा सगळा तापा घेऊनच. अरे माझी काय आराध्याची पार्टी का काय तापा घेऊन. पण लोक म्हणते गोळ बोलून राहावं लागतं तसं. जाऊ द्या म्हणलं. मी ठीक आहे म्हणलं येतो काय अडचण नाही. मी गावातल्या सगळ्या भजनाला सांगितलं. मी म्हणलं आपल्याला रात्री भजनाला जायचंय. मी सगळ्याला सांगितलं. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पेटी अडकिली, इकडून विना अडकेला, इकडून पकवाज अडकेला. उचलत नाही तरी जोर लगा की ते उचललं आणि त्याच्या बंगल्यात नेऊन मांडलं. ती पोर्च नसतो का पोर्च, वट्यावरलं झाकण, तिथं आणून मांडलं महाराज. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. भजन असं रंगात आलं, भजन रंगात आलं. हे बाहेर आलं मना म्हणी महाराज. मी म्हणलं काय काय लागत भजनाला. मी म्हणलं कप एंट्री द्या आता. ते मरायचं औषध. अहो तासा माग चहा लागत तू जागायला. तेच मग आपण काय भिकारी काय. त्यांनी आम्हाला 11 वाजता चहा आणून दिला आणि हे पुढच्या गेटची त्यांनी कडी लावली आणि 2-4 कुत्री बाहेर सोडून आज जाऊन झोपलं. ते पहाटे 5 पर्यंत त्याची आमची गाडी भेटच नाही. मध्यरात्री आमचे भजने थकले. ते म्हणले महाराज आम्हाला घरी जावं लागतंय, तू गुत्त घातलेलं आहे, तू पाय. काय महाराज, काही जणाकडे बॅटऱ्या होत्या आणि काही जणाकडे काट्या होत्या. काहींनी कुत्र्यावर काट्या उगारल्या आणि काहींनी बॅटऱ्या चमकिल्या आणि काहींनी गेटून उड्या मारल्या. मी हे सगळं सर्कस पाहिलं. मी म्हणलं आपण जर काही गेटून उडी माराव आणि आपलं धोतर या गेट मध्ये गुत्ताव आणि ते फाटाव, उद्या आपल्याला पाचेगावला जायला धोतर नाही. कुठं कोणाच्या नादी लागतात. आपलं ठाईचं वैसुने करा एकचित.
मी तिथंच थांबलो महाराज. पण मग कर दुसऱ्याच्या दारात काय बसा म्हणून मी काळीदूंचा सूर धरला आणि काकडा सुरू केला महाराज. काकडा रसा रंगात आला, काकडा रंगात आला. ही बाहेर आला म्हणा म्हणी महाराज. मी म्हणलं काय? अरे कवर उठा उठा जाईना घरी. मी म्हणलं तुम्हाला काय कळत आहे का नाही? त्यो म्हणला बाकीचे कुठं आहे? मी म्हणलं बाकीचे गेले घरी. मी बी जाणार होतो पण धोतर फाटला असं दिला असतं का भरून तो? मी नाही गेलो. मी म्हणलं तुम्हाला काही कळतं का नाही? ती म्हणले कळायचं काय महाराज, आपल्या घरात काल 10-20 लाख रुपये आले होते, पाळून होते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुझं भजन ठेवलं म्हणला. आपल्याला काय भजनाचा नाद आहे का काय? काय महाराज, चांगल्या माणसाला त्रास होत असतो. काजवा चमकत होता आणि साप त्याचा पाठला करत होता. चमकणाऱ्या काजव्याचा पाठला सापाने केला, गाठलं त्याला मध्येच. मग काजवा थांबला आणि त्याने सापाला जिहारी घातला. का रे, काय त्रास दिला रे तुला आम्ही? कधी तुझ्या आद्यात नाही, कधी तुझ्या मध्यात नाही, कधी तुझी भेट नाही, कधी तुझी गाठ नाही, कधी कुठला संबंध नाही, कुठली तारीख देऊन पण कॅन्सल नाही केली. मग काय माझ्या पाठीमागे लागलास रे? मारायला टपला साप आम्हाला. कोण म्हणतंय? काजवा. कुणाला? सापाला. काय चुकीचं वागलो रे? माझ्या मस्तीत मी चमकतोय ना, मग का माझ्या पाठीमागे लागलास? त्या सापाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. तो साप म्हणला तुझ्या पाठीमागे लागण्याचं कारणच आहे तू चमकतोय म्हणून. चमकणाऱ्या काजव्यानो, तुम्ही चमकताय ना म्हणून साप पाठीमागे लागत असतात. ज्या दिवशी तुम्ही चमकायचं बंद व्हाल ना, त्या दिवशी तुमच्या पाठीमागे कोणी लागणार. चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसालाच विरोधक असतात. म्हणून श्रीमंती बरोबर समाधान पाहिजे, आयुष्य बरोबर आरोग्य पाहिजे आणि ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे. विठ्ठल कोण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. देवाचं गुणगान जर आपण आवडीने गायलं तर तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता निवृत्त करतो. आणि परमार्थाचा आनंद आहे महाराज. संसारात दुःख आहे, संसारात काही आनंद नाही. एकदा काय झालं, संसारात किती दुःख आहे सांगतो तुम्हाला. एका शेतकऱ्याने शेततळ खोदलं होतं. काय खोदलं होतं? बोला बोला, काय खोदलं होतं? शेततळ. शेततळ खोदलं महाराज. आणि शेततळ कितीचं असतं? 10 गुंठे नाही तर 20 गुंठे. 10 गुंठ्याचं नाही तर 20 गुंठ्याचं शेततळ असतं. पण ती शेतकरी होता का? लय श्रीमंत होता. तो म्हणला आपल्याला 1 एकरचं शेततळ खोदायचं. 1 एकरचं शेततळ खोदलं ना महाराज आणि त्यात तिने पाणी सोडलं. तुम्हाला वाटत असेल ते पाणी बागायला वगैरे देण्याकरता असेल, तसं काहीच नव्हतं महाराज. याला फक्त मजा करायची होती. त्याला बाकीचं काहीच घेणं नव्हतं, त्याला फक्त मजा करायची होती. त्याने त्यात पाणी सोडलं आणि जवळपास 100 मगरी त्या तळ्यात आणून सोडल्या. किती? बोला बोला, किती मगरी? 100 मगरी. 100 मगरी त्या तळ्यात. आणि त्या तळ्याच्या बाजूला असा बोर्ड लिहिला, जो कोणी या बाजूला तळ्यात उडी मारून पलीकडच्या बाजूला निघल त्याला 10 लाख रुपये देण्यात येतील. आणि समजा एखाद्या मगरीच्या तावडीत तो जर सापडला आणि एखाद्या मगरीने जर त्याला खाल्लं तर त्याच्या घरच्याला 15 लाख रुपये देण्यात येतील. काय महाराज, बघता बघता 100-150 माणसं तिथं कशाला? उडी मारायला. ज्याला कापूस कमी झालाय का, ज्याला सोयाबीन कमी भावाने गेलाय का, ज्याला ऊस कमी झालाय का, ते सगळे तिथं उडी मारायला. पण त्यातले एक जणाकडे लयच कर्ज होतं. ते म्हणला हो दे बरं, आता काय व्हायचं ते, उडी टाकायची म्हणजे टाकायचीच. तेव्हा काठावरून उभा राहिला, असं उभं राहिलं, इकडे बघा माझ्याकडं, असं उभं राहिलं. टाकू का उडी, टाकू का, शेव टाकू का उडी म्हणायचा आणि मग वर उडी मारायची. 10 फूट मागं सरकायचं. पण त्यातलं एक जण लयच खंबीर होता. ते म्हणला हो दे बरं, आता काय व्हायचे ते, उडी टाकायची म्हणजे टाकायचीच. तेव्हा असा काठावर आला आणि नेमका त्याला मागून कुणीतरी धक्का दिला. माझ्याकडं काय बघता, पडलं ना मधी. काय महाराज, पण ते जरा पाहायला परवीन होतं, असं पट्टीचं पावणार होतं. कसं तरी इकडून तिकडून किती मगरीपासून वाचायचंय? बोला, किती मगरीपासून? 100 मगरीपासून. 1 मगरीपासून वाचणं शक्य नाही, 100 मगरीपासून वाचायचंय. पण ते जरा पाहायला असं चॅप्टर होतं. ते कसं तरी इकडून तिकडून तिकडून इकडून कसं तरी करीत ते पलीकडच्या गावाला निघालं, पलीकडच्या काटाला निघालं.
आणि ती नेमकं पाचेगावच होत. आणि गावातल्या तरुण पोरायला कळालं आपल्या गावातल्याने किती जिंकलेत, 10 लाख रुपये. 10 लाख रुपये जिंकलेत म्हणल्यावर सगळे पोरं एकत्र आले, ते तळ्याकडे आले, याला खांद्यावर घेतलं, नाचायला लागली. सगळे आनंदात होते, सगळे खुश होते. पण याचा चेहरा कसा होता तुम्हाला माहिती का? आणि निवळ कसं तरी तोंड करून उभं होतं होती. लोक म्हणले 10 लाख रुपये जिंकले त्याने, असं कमून करतोय गडे. हा, त्याच्या डोक्यात फक्त एकच होतं, महाराज मला धक्का कोणी दिला. त्याला बाकीचं काहीच घेणं नव्हतं. किंवा म्हणला मला धक्का कोणी दिला एवढंच मला पाहिजे फक्त. काय महाराज असा राग आला महाराज त्याला ज्याने खांदेव घेतलं होतं का त्याला सांगितलं, ए उतरेव खाली, उतरेव. त्याने खाली उतरेल. डीजेला सांगितलं बंद कर डीजे. डीजे बंद केला आणि याचा रट्टा चालू झाला. महाराज आता कोणी नाचणार नाही, आता तुम्ही फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला धक्का कोणी दिला होता सांगा फक्त. मला बाकीचं काहीच घेणार नाही, तुम्ही सांगा फक्त धक्का कोणी दिला. त्याला मारणार म्हणजे मारणार, त्याचा जीव घेणार म्हणजे घेणार, तुम्ही सांगाच फक्त. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पण नेमकं त्याचा लहानपणीपासूनचा मित्र तिथं होता. ते म्हणला, ए गप काय बघायला रे मगापासून आरडायलास. तो म्हणला मगरीने खाल्ला असत, मिळला असत तर. हा तुला माहिती कुणी धक्का दिला, त्याला मारणार म्हणजे मारणार, त्याला जीव घेणार म्हणजे घेणार, तू सांगच फक्त म्हणला. तो म्हणला तू नक्की मारणार? हो मारणार म्हणला. की हळूच त्याच्या कानात म्हणला, अरे दुसरं कोण आहे म्हणला, अरे तुझीच बायको होती. महाराज बायको म्हणले अर्धगार झालं ते. आणि 5 मिनिटं विचार करून म्हणलं खरंच ती होती काय र? अरे खरंच ती होती. त्याची बायको तिथंच पुढं उभं होती. ते बायकोकडे आलं, मला त्या बायकोकडे म्हणा म्हणे मगरीने खाल्ला असत, मिळलं असत तर. हा तुला कुंकू राहिला असतं का? तुझं कुंकू बसलं असतं ना, हा कमून टाका दिला. ती म्हणली ए का बसा, नाहीतरी तुम्ही 5 लाखाचा तोटा केलाय. 5 लाखाचा तोटा म्हणजे जिंकल्यावर किती भेटलेत? 10 लाख रुपये. पण मगरीने खाल्ला असतं तर किती भेटणार होते? 15. 5 लाखाचा तोटाच झाला ना महाराज. विठ्ठल त्याच्यामुळे आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा वरात करा. काहींनी तर नुसत्या टाळ्याच वाजवल्या पण भजनच म्हणले नाही, काही तर नुसतंच भजन म्हणले पण टाळ्याच वाजवल्या नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा वरात करा. सर्वांनी थांबा, आताच नका वाजू. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबाराया, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया
राजा तुकाराया न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग देवाने महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता की मला संताची संगत पाहिजे, पण तुम्हाला जर संताची संगत पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा गर्भवास दुःख सहन करावं लागेल. मग तुकोबाराय काय म्हणतात, अभंगाचा शेवट का म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे खाला बेआमासी सुखे खाला बेआमासी गुण गाई नावही गुण गाई नावणी सुखे झाला सुखे झाला सर्व जोडी हेची बाजे हेची माझी हेची माझी सर्व जोडी गुण गाई नावडी गुण गाई हेची माझी सर्व धनी हेची माझे गर्भ हेची माझी गर्भ धनी गोल गाये झालंय माझं कीर्तन. जाता जाता महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून जातो. आली शिवजयंती आता एका महिन्यावर, म्हणजे 19 फेब्रुवारी. वातावरण सुरू झालं आता सगळीकडं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, आणि तुमची राजे होतील मावळेवा. आणि शिवाजी नावाची तक्रार एका वाक्यात सांगतो, चित्त देऊन ऐका. शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. शिवाजी नावाची स्वराज निर्मिती करताना राजांनी कधी विचार नाही केला जात आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारे पुढे नखरा चलत नव्हता 7.5. लढायला जाताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रातीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. धर्माला चढली होती बुरशी, पण राजांनी केली त्याच्यावर सरशी, कारण राजांचे विचार होते दूरदर्शी, म्हणून शिवजयंती साजरी होती दरवर्षी. एक जणांनी मला कीर्तनात प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजांबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? मी त्यांना सांगितलं, दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज प्रत्येक मंदिरातील देव सुरक्षित आहे एवढं मी गॅरंटीने सांगतो. अहो बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि
माझी जाऊन एवढे सुंदर संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले महाराज. त्याच्यामुळं महिला मंडळ देवाकडे एकच मागा, ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. ऐसा पुत्र दे ज्याचा तेही लोकी झेंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न असावं. कसे घडले छत्रपती शिवाजी महाराज? माझी जाबुनी, माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हात वर करा सर्वांनी, हात वर. राजेंकर को एकदा हात वर करा. वा 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 पाशी गावकर, हा शुभ सोहळा स्वर्गी नाही. माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिथे आनंदाने नांदत होती प्रजा देना, गाणे नादत होती प्रजा, समाज म्हणत होता जानता राजा रेना. माझी जाबुनी हो, माझी जाबुनी हो, माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या जोरावर एवढं सुंदर स्वराज्य उभा केलं, कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. बाबा टाळी वाजवा. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सच्च भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. हो चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. कन्या बिजलीचा अवतार, बिजलीचा अवतार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडा स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्राचे प्रेमपार, महाराष्ट्राचे प्रेमपार. हो चमके असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या ओघामध्ये एखादा एडावाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचं अंत करून कुणाला माफ करा. आणि आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांच्या
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान मादळमोही बाबांच्या आज्ञेने आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली होती आणि नगद नारायण महाराजांच्या कृपेने मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं तर आपल्या बीड जिल्ह्याची ओळख म्हणजे आपला नगद नारायण हा गड आहे महाराज. हो, आम्ही तिकडे एकदा नागपूरकडे कीर्तनाला गेलो आणि तिथं मला एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही कुठं राहता? मी त्यांना सांगितलं, दादा मी बीड जिल्ह्यामध्ये राहतो. त्यांनी मला विचारलं, कोणता बीड जिल्हा? हाच बीड जिल्हा का ज्या बीड जिल्ह्यामध्ये नगद नारायण हा गड आहे महाराज. म्हणजे बघा, आपण गडाच्या जवळ आहे म्हणून आपल्याला काही वाटत नाही महाराज, परंतु आपल्या गडाचा प्रचार हा अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेला आहे महाराज. आणि नगद नारायण महाराजांच्या आशीर्वादानेच, नगद महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच मी पहिलं कीर्तन केलं होतं आणि त्यांच्या आशीर्वादानेच अजून सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. हे नगद नारायण महाराजांचे माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहेत महाराज, दुसरं काही नाही. आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद सुद्धा माझ्या पाठीशी राहावेत ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. नगद नारायण महाराजांचे सुद्धा आशीर्वाद राहावेत त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितने मेहरबानी आपने की, लक्ष देऊन ऐका बरं, जितने मेहरबानी आपने की उतने तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है नगद नारायण महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. सर्व गुरुजन मंडळींनी खूप गोडीशी साथ दिली. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. आणि ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर